भारताला ज्याची भीती होती तेच आता खरंच घडतं आहे का? प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या एल निनोमुळे भारताचा मान्सून कमकुवत होणार आहे का? लाखो शेतकऱ्यांच्या आशा धोक्यात येणार आहेत का? आणि जर पाऊस कमी झाला तर त्याचा आपल्या खिशावर, शेतीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एल निनो म्हणजे नेमकं काय, तो भारतासाठी किती धोकादायक आहे आणि पुढील काही महिन्यात काय घडू शकतं, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, भारतीय हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे ती म्हणजेच भारताच्या मान्सूनबाबत. कारण भारतातील जवळपास अर्ध्याहून अधिक शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनमध्ये होणारा कोणताही बदल थेट शेतकरी, अन्नधान्य उत्पादन आणि सामान्य नागरिकांवर परिणाम करू शकतो. आता अनेक जण विचारतील की एल निनो आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते. त्या परिस्थितीला एल निनो म्हणतात. जेव्हा समुद्राचं तापमान वाढतं तेव्हा जगभरातील वाऱ्याचे आणि पावसाचे चक्र बदलू लागतात. याचा परिणाम अनेक देशांवर होतो आणि भारत त्यापैकी एक महत्त्वाचा देश आहे. आपण जर इतिहास पाहिला तर अनेक वेळा एल निनोच्या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याची ताकद कमी होऊ शकते, त्यामुळे काही भागामध्ये पावसाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण भारतात दुष्काळ पडेल, परंतु काही राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, तर काही भागामध्ये अनियमित आणि अतिवृष्टीसारख्या घटना देखील घडू शकतात. यामुळे हवामानातील अनिश्चितता वाढते. सध्या खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तर मान्सून उशिरा आला किंवा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला तर पेरण्या लांबू शकतात. याचा परिणाम पीक उत्पादनावर होऊ शकतो. शेती उत्पादन कमी झाल्यास अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि त्याचा परिणाम थेट सर्वसामान्याच्या खिशावर होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील काही आठवडे मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. 15 जून पर्यंत अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच काळात एल निनोचा प्रभाव किती वाढतो आणि मान्सून त्याला कसा प्रतिसाद देतो यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल. म्हणूनच हवामान विभाग प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. एल निनो खरंच भारताच्या मान्सूनला कमकुवत करणार का, की यंदाही निसर्ग सर्व अंदाजांना चकवा देणार? कारण एल निनो सक्रिय होण्याचे संकेत निश्चितच भारतासाठी चिंतेचे आहेत. मात्र याचा अर्थ देशभरात मोठा दुष्काळ पडणारच आहे असे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. पुढील काही आठवड्यातील मान्सूनची प्रगती भारताचे चित्र स्पष्ट करणार आहे. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक सर्वांच्याच नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. भारताचा मान्सून एल निनोवर मात करणार की एल निनोचा प्रभाव अधिक वाढणार, याचे उत्तर येणाऱ्या दिवसात मिळणार आहे. तुमच्या भागात अजून पाऊस सुरू झाला आहे का? एल निनो बाबत तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हवामान, शेती आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडीचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.